छावा संघटनेचे स्थानिक प्रतिनिधी भगवान मागणे आपल्यासोबत आहेत. भगवानजी, हा काय प्रकार आहे, म्हणजे कशामुळे हे एवढं बदललं? कारण तुम्ही निवेदन दिलेलं आम्ही बघितलेलं होतं. विषय असा होता की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी असंवेदनशील बऱ्याच जागी वाक्य केलं होतं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. आणि दुसरा विषय असा की आता त्यांनी पच्चीस खेळते तर ते आमचे विजयकुमार पाटील यांनी सुनील तटकरे साहेबांना फक्त पत्ते दिले की ते त्यांना विधिमंडळामध्ये त्यांना घरी जाऊन पत्ते खेळायला सांगा. आणि एक एवढा जिम्मेदार कृषी असं वागतो ही योग्य नाही. कारण कायदे त्या ठिकाणी तयार होतात, कशी ठिकाणी तयार होते विधिमंडळामध्ये, त्याची त्यांना काही संवेदना नाही. अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्या पदावरती ठेवू नका, त्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं निवेदन दिलं होतं गाडगे पाटलांनी. आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर ते काँग्रेस पक्षमध्ये आल्याच्या नंतर ते जे काही सुरज चव्हाण वगैरे काही कार्यकर्ते स्थानिक घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आले आणि येऊन त्यांनी लगेच त्यांच्यावरती हल्ला केला. बरं, सध्या पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय पोलिसांचं म्हणणं आहे? कशी कारवाई सध्या पुढे होतीये? आणि ज्यांना कोणाला मारहाण झालेली आहे तुम्ही त्यामध्ये होतात का? त्यांची तब्येत कशी आहे? आलो कारण त्या ठिकाणी त्यांची स्वतः घेत असते त्या टायमाला त्यांच्यावरती हल्ला झाला. विजयकुमार घाडगे पाटलाची तब्येत आता सध्या स्थिर आहे. किती कार्यकर्ते यामध्ये? काही कुणी जखमी झालंय का? किती कार्यकर्ते होते इथे? 2 कार्यकर्ते आमचे जखमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये स्वतः विजयकुमार घाडगे पाटील आहेत आणि लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. बर, सध्या त्यांची तब्येत कशी आहे? त्यांना काही रुग्णालयात हलवण्यात आलंय का? पोलिसांनी काही तक्रार दाखल करून घेतलीये का? पोलिसांचा तपास कसा सुरू आहे? आम्ही आम्ही दवाखान्याकडे चाललो, शासकीय दवाखान्यामध्ये. धन्यवाद, आपण ही सगळी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. छावा संघटनेचे कार्यकर्ते कृषी मंत्र्यांचा रमीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या विरोधात त्यांच्यावर कारवाईसाठी निवेदन द्यायला सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गेले होते. आणि त्यानंतर काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक झाले आणि ही मारहाण केली असं छावा संघटनेतर्फे सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या 2 कार्यकर्त्यांना ही मारहाण केलेली आहे. सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांच्याकडे जाऊया. श्रीराम, पोलीस पोहोचले तसं तुम्ही म्हणालात, काय सध्या तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? स्वतः सुनील तटकरे इथं उपस्थित आहेत का? लातूरमधलं जे नवीन शासकीय विश्रामगृह आहे ते बाजूलाच आहे लगत, आणि त्याच्याच बाजूला जुनं शासकीय विश्रामगृह आहे. नवीन शासकीय विश्रामगृहामध्ये सुनील तटकरे आहेत. सध्या प्रकार घडलेला जे शासकीय विश्रामगृह होतं त्या ठिकाणी घडलेलं आहे. पोलीस आता फक्त पोहोचलेले आहेत या ठिकाणी. आता ते चौकशी करतायत आणि त्यांच्या चौकशीच्या नंतर पुढचे ते दिशात समजेल आपल्याला. श्रीराम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर छावा संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळेला कार्यकर्त्यांनी पत्ते उधळले त्यांच्या टेबलवरती. त्यांनी निवेदन दिलं, सुनील तटकरेंनी ते स्वीकारलं सुद्धा. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ही मारहाण सुरू केली असं छावा संघटनेचं म्हणणं आहे. 2 कार्यकर्ते छावा संघटनेचे इथे होते. सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ते सुद्धा इथे मारहाण करताना आपल्याला दिसत आहेत.